तर आता इथे काही राऊंड होणार आहेत. पहिला राऊंड आहे जनरल नॉलेज. जे कोणालाच येणार नाही त्यांना 0 मार्क म्हणून जनरल नॉलेज. तर आता बघूयात काही प्रश्न. प्रश्नांची उत्तरं. पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारणार. याचं काय सवय ए हे काय चाललंय तुझं? करणी का त्यांना उत्तर येऊ नये म्हणून. त्यांना उत्तर येऊ नये म्हणून आपल्या बाजूने करणी असते, करणी असते. कशी असते? शक्य आहे का? आमचा विश्वासच नाही त्याच्यावर. अरे माझ्याकडे हा धूप आहे बघा, हे जर लावलं ना तर समोरच्याला दिसत नाही. काहीतरी काही असं कसं होईल? तुमच्या गावात खरंच हा तो मलाही दिसला नाही आता. हा बघायचंय तुम्हाला? बघायचंय? बापरे, काही नाही होती का? दिसतंय? दिसतंय तुम्हाला? नाही दिसतंय तुम्हाला? नाही दिसत. डायरेक्ट डोळ्यात घातले. नाही दिसत समोरच्याला. एक मिनिट, मी हे करणी माझ्या जादून तुमच्यावर उलटू शकतो. नाही उलटवू शकत माझी करणी. अरे मी उलटू शकतो. कशी? माझ्याकडे शक्ती आहे. कशी? कुठे आहे तुमची ती? हे बघा. पुढे हा. माझे डोळे झाले गेले. करणी उलटवली. त्याच्यानंतर आता आपण प्रश्नांच्याकडे वळूयात. यांना मी प्रश्न विचारेन, यांचं उत्तर घेऊ, तुमचं उत्तर घेऊ. ज्यांचं चांगलं त्यांना पॉइंट्स मिळतील. तुम्हाला प्रश्न आहे. एखाद्यानं जर तुमच्यावर करणी केली तर तुम्ही काय कराल? जैसी करनी वैसी भरनी. मग काय त्याला काचेची भरणी द्याल? चांगलं उत्तर आहे. यांना 10 पॉइंट देऊन टाका. हाय शाबास. आता थोडं हे वेगळं आहे. करणी असती जगात. मी असा जमिनीवरनं पाऊस पडलाय डायरेक्ट आभाळात. वरनं खाली पाडला असं म्हणा. नाही नाही जमिनीवरनं पडलाय आभाळात. जमिनीतनं आभाळात पाऊस गेला. हा. कसा काय? दिवाळीला लावला होता आता. मी फुलाची भजी करू शकतो. गप्पच आहे. काय ते? करणी असते, मी करून दाखवू शकतो. तुला हे खरंच येतं का? तू सिरियल मध्ये तुझा रोल वाढवतो हे करून? खरं सांग. नाही मला येते. करणी असती जगात. कशी करणी? दाखव. याचं कसं भजी होणार? झेंडूच आहे हा एक. उडलं. अरे देवा, जादूच्या शपथ, आम्हाला कळलंच नाही की कधी झेंडूच्या फुलाची भजी झाली. भजी. आई शपथ, ही करणी करून तुम्ही भजी काढली? हो. ही कशी काढली? मागे नाश्त्याला आलो तिकडनं काढली आपली. एका फुलात 2 भजी. एका फुलात 2 भजी. वा वा, चांगली ऑफर आहे. येस सर. पाव काढाल का? पाव अरे पाव पडता हुआ है. सर करणी असती, मी पाव काढू शकतो. चल काय बस काय खरंच सर. दाखव. हा पेपराचा पाव करू शकतो मी. हा हा सर. पाव बरं कसा करतो? काय हात पुसून घे, बाकी काय नाही करणार. कचरा करू नका. नाही नाही सर. पावाला. तू एक काम का नाही करत? हा धंदा कर, तुला खरंच पैसे तरी मिळतील भजी पाव. हा. आई शपथ. महिलांनी विचार करा. मांजर घरातलं जर सतत दूध पित असेल तर काय उपाय करायला पाहिजे आपण? मांजर घरातलं दूध पित असेल तर काय उपाय करायला पाहिजे?
पावडरचं दूध वापरायला पाहिजे. पावडरचं दूध वापरायला पाहिजे आणि मांजराने त्यातली पावडर लावली म्हणजे पण बस दूध बंद पित असेल पावडरचं पण मांजर असं मला वाटतं. काय उपाय कराल की पातीलं समजा आहे दुधाला विरजण लावून टाकायचं. दुधाला विरजण लावून टाकायचं मग चहा दह्याचा करायचा. चहा बिया पिऊन झाल्यानंतरच येईल ना मांजर. साखर झाल्यावर. हा. हे अगं तुला सांगू देणार आहे का मांजर? दूध पातेल्यात ठेवायचंच नाही, पिऊनच टाकायचं. मांजर कुठून पिणार? आपण प्यायचं. ही हे मोठी बेटर मांजर आहे हे बेटर आहे. दूध शिल्लकच नाही ठेवलं तर मांजर पिणार कुठून? पिणार कसं. चहा आता पावडर नंतर खायची. तुमचं उत्तर घेतलंय. आता बघू यांनी काय उत्तर देणार आहेत. दूध जर मांजर पित असेल तर काय करावं त्यांनी. मला असं वाटतं की दूध जर मांजर पिऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण दुधात बोर्नव्हिटा घातलं पाहिजे. अरे मग त्याला आवडेल आणि त्याला सवय लागली म्हणजे तेच तर. आपण 1 दिवस बोर्नव्हिटा टाकू, 2 दिवस टाकू, मग मांजराला त्याची सवय होईल आणि तिसऱ्या दिवशी आपण त्यात बोर्नव्हिटा टाकायचंच नाही. मग? असं झालं की मांजर म्हणेल, हे काय बोर्नव्हिटा नाही, मी नाही पिणार. मग आपण म्हणू लय भारी. अरे कसला आहेस आणि मग ग? आपण मांजराला म्हणू शकतो जा मग उडत. मग त्याने काय होईल की दूध बी वाचलं आणि मांजर पण गेलं. त्याच्यामुळे मांजर गेला आणि लाठी बी नाही तुटली. चांगला होता पण शेवटचा फालतू होता. पण बाकी उत्तर आधीपर्यंत बरोबर Best. मध्येच कशाला शेवटचं बेस्ट. टाकलंय? ह्यांचं उत्तर चांगलं होतं त्यामुळे ह्यांना मी 10 पॉईंट देतो. टाळ्या त्यांच्यासाठी जोरदार. तर आता पुढचा कारलं आपण खातो. कारल्याची भाजी करतात. कारल्याची भाजी कडू होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे उपाय. चिरलेलं कारलं मलमल मध्ये बांधून ठेवायचं. मीठ घालून. मलमल मध्ये घालून ठेवायचं. मलमल मध्ये बांधून त्याने ठेवायचं. पोटात मीठ घालून. मलमलणार नाही ना. कसलंही काही बोलतो. भाजी साधारण करताना कारल्याची काय काय उपाय करतात. चिंच साखर टाकली पाहिजे. मला वाटतं तुमच्यापैकी फक्त पुरुष स्वयंपाक करतात. उत्तर तेच देत आहेत मगापासून. हळद आणि मीठ लावून ठेवायचं. हळद मग आणि 10 मिनिटाने पाणी सुटतं ते काढून टाकायचं. आता तुम्हाला विचारतो की कारलं कडू असेल आणि ते गोड व्हावं त्याची भाजी वाटत असेल तर काय करता. त्या कारल्याला का नाही पारमानापेक्षा जास्त गरम करायचं. काय गरम करायचं पाक. ती भाजी गरम करायची. हा मग जळेल ना ती. मग तसंच पाहिजे ना. ज्याचं जळतं त्यालाच कळतंय की. अहो 2 वर्षापूर्वी लग्न झालंय आमचं. आधी मी लय तिखट वागायचो हिच्याशी. 2 चटकं खाल्लं लय गोड वागतो आता. म्हणजे कारल्याला चटकी दिली तर कारलं गोड वागला. गोड वागल की का नाही. बेस्ट आन्सर यांना द्या 10 गुण.